तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी माहिती दिली आहे अशा महिलांवर गुन्हा दाखल होणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय। साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली तेव्हा काय धक्कादायक माहिती समोर आली आहे पहा। त्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार। राज्यातील 2.5 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। त्यासाठी सरकारने आतापर्यंत 17,000 कोटी रुपये खर्च केलेत। मात्र आता या योजनेतील 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले। या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। हा मेसेज सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतोय। मात्र आता व्हायरल मेसेजमुळे महिला वर्गात अस्वस्थता पसरली आहे। खरंच खोटी माहिती दिल्यामुळे या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार का? सरकार त्यांच्या विरोधात कारवाईचं पाऊल उचलणार का असे सवाल उपस्थित झालेत। हा प्रश्न सगळ्या महिला वर्गाशी निगडीत असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने व्हायरल मेसेजची पडताळणी केली। आमच्या प्रतिनिधींनी या योजनेशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा। सदरील जो मेसेज असेल कदाचित तो अफवा म्हणून पसरत असेल, परंतु शासन स्तरावरून अद्यापर्यंत कोणतीही फेरछाननी करण्याबाबत किंवा गुन्हे दाखल करावेत याबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना अद्यापर्यंत प्राप्त नाही आहे। जनजागृती करण्यासाठी आपण माहिती कार्यालयामार्फत सगळ्यांना पेपरला किंवा टीव्हीला त्याची बातमी देत असतो। त्यामुळे नागरिकांनी अशा मेसेजवरती कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा। लाडकी बहीण योजनेतील कोणत्याही महिलेवर गुन्हा दाखल होणार नाही। विधानसभा निवडणुकीनंतर प्रलंबित अर्जांची छाननी सुरू आहे। त्यात ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे गुन्हा दाखल करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे आमच्या पडताळणीत खोटी माहिती देणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार हा दावा असत्य ठरलाय। निकषात बसणाऱ्या सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल। मात्र ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।